नमस्कार. नमस्ते. लोणगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा येथे आपल्याकडे आज आलेले अमोलराव रामभाऊ पटेल उकेडे ते एमएससीबी मध्ये एमएससीबी सेवेत कार्यरत आहेत. ते घोडेगाव डिव्हिजन बरोबर सर, तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे माझ्याकडं 2 दिवसापूर्वी म्हणजे आज दिनांक आहे 8/6/2024 तर 2 दिवसापूर्वी साहेब माझ्याकडे आले होते. त्यांना फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातात मुंगी येणे या आजाराने ते अडचणीत होते आणि पायामध्ये पण मुंगी येत होते. तर हा प्रकार त्यांना अंदाजे 2 ते 3 महिन्यापासून होता बरोबर ना साहेब. तर आपण त्यांना इथं आपल्याकडं लोणगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा येथे आल्यानंतर आपण त्यांना फिजिओथेरपीच्या ज्या काही स्टेप दिल्यात विना गोळी विना औषध, तर त्यांना आलेला जो ऍक्च्युअल रिझल्ट आहे तर तो कशा पद्धतीने आलाय ते आपल्याकडनं समाधानी आहेत का, तर ते आपण आज त्यांच्या शब्दात ऐकूया. तर साहेब काय वाटतंय तुम्हाला, व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल जनतेला? बरं, मी आलो म्हणजे आमचा संपर्क बराच दिवस आहे. आपल्या याच्यानुसार आपलं कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रानुसार नाही का आमचा संपर्क बराच दिवस आहे. पण नेमकी मी दवाखान्यामध्ये अगोदर ऍडमिट झालो. शोल्डरचा प्रॉब्लेम होता मला, चमक वगैरे निघणे, परत हात पाय गळणे, हाताला मुंगी येणे, पायाला मुंगी येणे. पण मी दवाखान्यात ऍडमिट झालो 4-5 दिवस. नेवासा फाट्यावर ऍडमिट झालो मी. नेवासा फाट्यावर ऍडमिट झालो. आता मग एमएससीबीचा आमचं कॅशलेस आहे, त्याच्यामुळे पैशाचा विषय नाही. पण नेमकी महाबिल केलं तिथं एक 20-25 हजार रुपये महाबिल झालं. 20,000 रुपये? हो, 20-25 हजार रुपये महाबिल झालं तिथं. पण त्याच्यानंतर मी रिचार्ज घेतला. पैशाचा विषय नव्हता, पण कारण एमएससीबी आम्हाला कॅशलेस मध्ये सगळं. पण त्याच्यानंतर मी रिचार्ज घेतल्यामुळे मी घरी आलो परत. पण घरी आले मला परत तेच प्रॉब्लेम दिसला, म्हणजे परत हाताला मुंगी येणे, पायाला मुंगी येणे. परत त्याच्यानंतर मी सहज आता पानकाळा चालू असल्यामुळे परत मी काय गेलं, मग औषधं घेणे हे ते आमचं दररोजचं आपला विषय होतच. ते मग बियाणं घ्यायला आलो. मग त्यावेळेस आमचं पहिल्यांदा विषय झाला होता, पण त्याच्यानंतर परत आमचा विषय झालेला. परत ट्रीटमेंट मला लोणगे साहेब थांबून धरलं का तुम्ही एकदा ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट घेतली मी व्यवस्थित सगळी, एकदा ट्रीटमेंट केली साहेबांनी फक्त मला. पण एकदम क्लिअर मध्ये शोल्डर मध्ये जे दाखवण्यात गुण नाही आले मला, ते मग 100% मला इथं गुण येऊन गेली. हाताला जिथं 20,000 रुपयाच्या दवाखान्यात तुम्ही घातले तिथं गुण नाही आले मला, ज्या अपेक्षेपोटी तुम्ही ते पैसे दिले. हो, आणि घरी आल्यानंतर तुम्हाला काही पण बदल, काही फरक, रिझल्ट आलेला नाही. आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही आता पूर्ण 100% क्लिअर झालोय. आणि हाताला मुंगी येणे, पायाला मुंगी येणे, परत शोल्डर भरणे, शोल्डरला दम लागणे, हे ते माझे म्हणजे सगळं रिकव्हर झालं. सगळं काहीच विशेष नाही, काही सगळं एकदम तब्येत एकदम क्लिअर मध्ये, काहीच विषय नाही. किती तुम्हाला मी फिजिओथेरपी केल्यानंतर किती तासांनी तुम्हाला पूर्ण 100% रिझल्ट आला? आपल्या तासाने नाही म्हणता साहेब, पण एक आता 30 मिनिटात मला रिझल्ट आला. 30 मिनिटं नाही म्हणता, एक 20 ते 25 मिनिटांमध्ये मला रिझल्ट भेटला. 20 मिनिटात तुम्ही समाधान? हो, समाधी झालो मी सगळं. म्हणजे जिथं कुठल्या XY तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन 20,000 रुपये तुम्ही त्यांचं बिल भरणा केल्यानंतर ज्या अपेक्षेने तुम्ही ते पैसे दिले, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जरासे पण समाधान नव्हतं. आल्यानंतर तुम्हाला आपण विना गोळी तुम्ही पूर्ण 20 मिनिटातच मी सगळं क्लिअर झालो. हाताची मुंगी थांबली माझी, पायाची मुंगी थांबली, कमराला त्रास होत होता, कमराला कळ लागत होती, ते पण थांबलं. मला सगळं ओके मध्ये सगळं. चालतंय साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आज आपले लोणगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा इथं साहेब आज असंच व्हिजिट साठी आलेले. त्यांना पूर्ण रिझल्ट आल्यानंतर असंच आज, तर त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांना आलेला जो रिझल्ट आहे तो थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सांगितलंय. त्यांच्या बाजूला बसले प्रगतशील शेतकरी श्री पोपटराव पटेल चव्हाण, आणि त्यांच्या बाजूला काका तुमचं नाव काय? वसंतराव शिंदे, माळी चिंचोरा. वसंतराव रामभाऊ पटेल शिंदे, माळी चिंचोरा इथून ते आलेले. काकांची ट्रीटमेंट करणं बाकी आहे अजून. तर धन्यवाद साहेब. धन्यवाद.